या महार समाजाला पाटीलकी देत नव्हतं कोणी। त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी महार समाजाला वाईजवळ नागनाथ नावाचा महार होता, त्या महाराला पाटीलकी देऊ केली शिवाजी महाराजांनी। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुंभार समाजाच्या माणसाला मान सन्मान मिळाला। अहो शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये न्हावी जो केस कापतो, न्हावी बार्बर, शिवाजी महाराजांचा हुबेहूब सारखा असणारा शिवा काशीर, त्याच्या घरी जाऊन शिवाजी महाराज जेवणारे होते। आपल्या हृदयाशी कवटाळणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। एवढंच नाही, अनेक लोक म्हणतात की शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधातच। शिवाजी महाराजांनी कधीच मुसलमानांना जवळ केलं नाही। आपण इतिहासाचे पानं आम्ही उचलून पाहिले, इतिहासाच्या प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळेस आम्ही चरित्र वाचलं, पाहिलं गेलं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे समतेचं होतं, न्यायतेचं होतं, आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुसलमान सुद्धा होते। बरं, शिवाजी महाराज जर मुसलमानच्या विरोधात असते, मदारी मेहतरगंजचा सेवक नसता, शिवाजी महाराज जर मुसलमानच्या विरोधात असते, सिद्धी हिलाल नावाचा मुसलमान नेसरीच्या खिंडीमध्ये मारला गेला नसता, शिवाजी महाराज जर मुसलमानच्या विरोधात असते, काझी हैदर नावाचा मुसलमान त्यांचा वकील नसता, शिवाजी महाराज जर मुसलमानच्या विरोधात असते, 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडावर अफजलखानाचा कोठा काढला। कोठा करत असताना रुस्तम जमाल खान नावाचा मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनख्या पुरवणारा होता। छत्रपती शिवाजी महाराज जर मुसलमानच्या विरोधात असते, तर जगातलं सगळ्यात पहिलं चित्र काढणारा चित्रकार मीर मोहम्मद खान नावाचा मुसलमान होता। छत्रपती शिवाजी महाराज जर मुसलमानच्या विरोधात असते, तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये विजापूर ते विशालगडावरून येणारे 900 मुसलमान हे स्वराज्यामध्ये दाखल झाले नसते। शिवाजी महाराज जर मुसलमानच्या विरोधात असते, तर हा हसन सय्यद आज आपल्या समोर व्याख्यान देत नसता। आणि म्हणून माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, जाती धर्माच्या पलीकडे सुद्धा आम्हाला आमचे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं आम्हाला गरजेचं आहे। समाजामध्ये एखादा मुसलमान जर चालला दाढी टोपीवाला, आतंकवादी आहे। समाजामध्ये एखाद्या माझ्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी जर वारकरी जात असेल, त्याच्यावर सुद्धा अन्याय होतोय, हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे। पण हे का होतंय कुणास ठाऊक, याचा सुद्धा आम्ही इतिहास हा सतत विवेक बुद्धी चिकित्सक वृत्तीने आणि अभ्यासू बुद्धीने आपण वाचला गेला पाहिजे। इतिहासामध्ये अनेक तर्कवितर्क आहेत, आणि म्हणून मी म्हणतो इतिहास हा भांडणं, मारामारी, दंगल हे करण्यासाठी नसतात। बरं, इतिहासाला आम्ही समजून घेतलं पाहिजे। शिवाजी महाराज आता काही काळापूर्वी फक्त माझा हिंदू समाजात शिवजयंती साजरी करायचं, बरं ताई, हिंदू समाज करायचा,